पाटील अपक्ष उमेदवार देणार नाहीत. लोकसभेमध्ये जरांगे पाटलांचा अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय. जरांगे पाटील यांनी कोणालाही पाठिंबा नाही असं म्हटलेलं आहे. लोकसभेत ज्यांना पाडायचं त्यांना पाडा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. मित्रांनो, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जोराशोरात सुरू असलेले मराठ्यांचे आंदोलन आता पूर्णपणे थंड पडलेलं आहे किंवा ते पाळलं गेलं असं म्हणायलाही हरकत नसावी. एकीकडे आता लोकसभेचा बिगुल वाजला आहे. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ह्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यातच आता राजकीय बदमाशांच्या बदमाशीची खेळी आता केव्हाची सुरू झालेली आहे. सामाजिक दृष्ट्या संघटित होणारा मराठा समाज आता राजकारणात आपल्यातील संघटितपणा दाखवेल का, असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे, चर्चेला येत आहे. सामान्य नेतृत्व म्हणून मोठ्या झालेल्या जरांगे पाटलांच्या किंवा समाजाच्या आव्हानावर मराठा समाज आपली राजकीय खेळी ही यशस्वी करून दाखवेल का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस राजकारणाची वेळ येते त्या त्या वेळेस मराठा समाज हा नेहमीच ऐनवेळी गळाठून जाणारा म्हणजे अवसानघातकी ठरतो आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि तसा हा आजवरचा अनुभव आहे. कुठलेही नेतृत्व नसलेले किंवा नेतृत्वाचा चेहरा नसलेले लाखोच्या संख्येतील मराठा क्रांती मोर्चा असो किंवा जरांगे पाटलासारख्या सामान्य माणसाच्या नेतृत्वात लाखोच्या संख्येने आपल्या आंदोलनाची यशस्वी वाटचाल करणारे मराठे हे एका बाजूने आहेत, तर दुसरीकडे समाज म्हणून राजकारणात ऐनवेळी गारद होणारे किंवा असंघटित होणारे किंवा विस्कळीत होणारे मराठे हे दुसऱ्या बाजूला आहेत. मराठी माणूस हा गटात तटात पक्षात विखुरलेला आहे. त्यामुळे राजकीय खेळीच्या दृष्टीने मराठा समाज कधीही संघटित झाला नाही आणि मग याचा फायदा नेमका वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी मराठी मतांचा वापर करून घेऊन केलेला आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक इत्यादी बाबतीत मराठी समाजाचं मागासलेपण हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. मात्र निवडणुकीत आपला हिसका दाखवणं मराठा समाजाला कधी जमलंच नाही, हे सुद्धा एक कटू वास्तव आहे आणि आपण ते स्वीकारलंच पाहिजे. आता काल परवा जरांगे पाटील काय बोलले ते आपण पाहू. मराठा समाजाला जिथे वाटेल की हा उमेदवार मराठा आणि कुणबी एकच आहेत, हा कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आमच्या ज्या काही 4 ते 5 मागण्या आहेत त्या मागण्यांचा पाठपुरावा करणारा आमच्या ज्या काही 4 ते 5 मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारालाच मराठ्यांनी मतदान करावे. कार्यक्रम मात्र 100% लावायचा, कधीच न पडणारा पाडायचा, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. लोकांना आधी उमेदवार द्यावा लागतो, मात्र आपलं सगळं उलट आहे. आपल्याला आधी मतं आहेत. मराठा आता हारून घेऊन चालणार नाही. तर राजकारणाच्या नावाखाली माझी जात राहता कामा नये, तिला मी मातीत मिसळू शकत नाही. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. कोणाला पाठिंबा द्यायचा नाही द्यायचा, लोकसभेत कुणाला धाडायचं आणि कुणाला पाडायचं हे आता मराठा समाजाने ठरवलं पाहिजे, असं आवाहन काल बोलताना जरांगे पाटलांनी आपली भूमिका मांडताना केलं. जो आपल्या बाजूने उभा राहील त्याला मतदान करा, बाकीचे पाडून टाका. तुमच्या आमच्या हट्टापायी जात संपवायची नाही. भावनेच्या आहारी जाऊन निवडणुका होत नाहीत. यांना धसकी होती म्हणून यांनी उमेदवार दिला नाही. उद्यापासून बघा, आपल्या जातीमुळे हे फुल गॅसवर होतील. शिक्का असा हाणायचा की ते म्हणले पाहिजे मराठ्याच्या नादी लागायचं नाही. कोणालाही मतदान करा, पण तो सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने असला पाहिजे. मी कोणालाही मतदान करणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यावेळी त्यांनी ते स्पष्ट केलं. गेली अनेक वर्ष 70% मराठा समाज राजसत्तेत आहे. मात्र या मराठ्यांच्या नेत्यांना स्वतःचे घरे व आपल्या चेल्या चपाट्यांचे भले करण्यापलीकडे त्यांनी समाज हिताचा कधीच विचार केला नाही. अशा स्थितीत पक्ष किंवा नेता बदलणे हा मराठा समाजाचा उद्देश नसला पाहिजे किंवा तो तसा नसावाही. तर इथली व्यवस्था बदलली पाहिजे आणि व्यवस्था बदलण्यासाठी केवळ मराठ्यांनीच नाही तर शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडित ज्या काही 18 पगड जाती आहेत या सर्वच समाजांनी एक संघटित होऊन जाती धर्मापलीकडे
एकत्र आलं पाहिजे. पिढ्यानपिढ्या तेच नेते तेच ते पक्ष निवडून देण्यापेक्षा जो आपल्या हिताचा असेल, ज्याच्यामध्ये ती क्षमता असेल, ॲबिलिटी असेल, अशा नवीन चेहऱ्याला किंवा अपक्षाला संधी दिली पाहिजे, असं एकंदर सार या जरांगे पाटलाच्या कालच्या झालेल्या सभेचा निघतो आहे. 30 तारखेला ते आपली भूमिका जाहीर करणार होते आणि त्या दृष्टीनं त्यांनी जी काही भूमिका मांडली तर त्याचा एकंदर सार हा असाच निघतो की जे परंपरागत पिढ्यानपिढ्या बाप झाला की मुलगा, मुलगा झाला की नातू, सून, मुली, बायका त्याच लोकांना उभं केलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांनाच पुन्हा निवडून आणलं जातं आणि मग सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात जातात. मग यांचीच दुकानदारी, यांचीच कारखानदारी आणि मराठा समाजाला किंवा सामान्य जातीला कुठलाही न्याय मिळत नाही. शेतकरी, कष्टकरी यांचे प्रश्न आहेत तसेच आहेत आणि या कुणालाच न्याय मिळत नाही. तर अशा स्थितीत आता मराठा व इतर ज्या काही उच्च तत्सम जाती आहेत तर 18 पगड जाती बहुजन समाजाने याबाबत आता विचार केला पाहिजे आणि गटातटात न विखुरता एकत्रितपणे नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजेत. या लोकसभेत आणि येणाऱ्या आता विधानसभेत काहीतरी बदल घडून आणला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट